कुणीतरी माणूस मेल्यानंतर त्याचा नावकरी म्हणून जन्माला येतो. घरामध्ये, बरोबर, घरामध्ये खरंय, नावकरी खरंय. म्हणून जन्माला येतो. इसवी सन 1654-55 छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे हे रणांगणावरती मृत्युमुखी पडले आणि नंतर काहीच वर्षांनी इसवी सन 14 मे 1657 पुरंदरावरती तेच शौर्य जन्माला आलं. युवराज, हिंदू वीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजीराजे. बापरे. हा सगळा इतिहास आहे. मग हे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे पुत्र युवराज संभाजी महाराज यांच्यात काही साम्य दिसतं का? कारण त्यांचं नाव म्हणून यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे बरोबर. असा इतिहासात किंवा असं म्हटलं जातं. इसवी सन 1654-55 आसपास ही घटना घडली आणि त्याच्यानंतर पुरंदरवरती 14 मे 1657 एक हिरा जन्माला आला. ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि त्यांचं नाव शिवरायांनी ठेवलं ते म्हणजे संभाजी. आणि संभाजी नाव ठेवल्यानंतर त्या नावातच एक जादू आहे. शिवाजी महाराजांनाही माहित होतं. ज्या पद्धतीनं आता मी फक्त कंपॅरिझन करतो संभाजीराजांचा, युवराज संभाजीराजांचा इतिहास अगदी सगळ्यांना माहिती आहे. युवराज संभाजीराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणापासून आपल्या सोबत ठेवलं. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सोबत ठेवलंय. तसंच शहाजीराजांनी संभाजीराजांना सोबत ठेवलं होतं. याच्याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं, मगाशी आपण उल्लेख केला की वय वर्ष 9 असताना थोरल्या संभाजीराजांना मुघलांची मनसब स्वीकारावी लागली होती. इकडेही तसंच वय वर्ष 9 असताना युवराज संभाजीराजांना या मुघलांची मनसब स्वीकारावी लागली. आग्रा भेटीच्या वेळेचा प्रसंग. आणि त्याच वेळी पुन्हा एकदा मी मागे जातो, शहाजीराजांचा तह झाला मुघलांसोबत. तशाच पद्धतीनं इकडेही शिवाजी महाराजांचा तह झाला. ज्यावेळी शहाजीराजांचा तह झालाय ना, त्यावेळी शहाजीराजे संभाजीराजांना घेऊन दक्षिणेत गेले. का तर दक्षिणेतली ही आदिलशाही, आपले शत्रू, आपल्या या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असलं पाहिजे, बारीक लक्ष असलं पाहिजे, म्हणून संभाजीराजांना घेऊन तिकडे गेले. इकडेही पुरंदरचा तह होतो. 9 वर्षाच्या संभाजीराजांना घेऊन शिवाजी महाराज आग्र्याला जातात. का तर आता आपला मुख्य शत्रू आहे मुघल. त्या मुघलांचे डावपेच आपल्याला कळले पाहिजेत आणि छोटे संभाजीराजे हे सगळं 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 बारीक पद्धतीने बघतात. एवढंच नाही, थोडं अजून मी पुढे जातो. पुढे गेल्यानंतर मला असं दिसतं की ॲबे कॅरे नावाचा एक परदेशी प्रवासी असं लिहून ठेवतो की 10-12 वर्षांचे युवराज संभाजीराजे हे घोड्यावरती स्वार होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना गुजरात आणि खंबाळत प्रांत लुटण्याची तिथं मोहीम स्वीकारलेली आहे आणि त्यांनी तो गुजरात खंबाळत प्रांत लुटला. आणि संभाजीराजे 10-12 वर्षाचे संभाजीराजे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मुजऱ्याला आले. इकडे मी बघतो त्यावेळी थोरले संभाजीराजे शिवाजी महाराजांचे भाऊ हे सुद्धा 15-16 वर्षाचे असताना संगमनेरमध्ये शाहिस्तेखानाचा प्रतिकार करतात ना, त्यावेळी मला हे कुठंतरी मुरलेलं असतानाच दिसतं. अजून एक पुढचा संबंध की युवराज संभाजीराजे ज्यावेळी थोरल्या संभाजीराजांचा आपण बघतो, त्यावेळी शहाजीराजे ज्यावेळेस त्यांना दक्षिणेत घेऊन जायला लागले, त्यावेळी गोष्ट अशी घडली की आता आपल्या आईला सोडून जायचंय. हे या संभाजीराजांच्या लक्षात आलं. माईलेकाची ताटातूट झाली. हे संभाजीराजांना सतत सलत होतं. ज्यावेळेस युवराज संभाजीराजांचा जन्म झाला ना, तेव्हा सुद्धा अगदी 2-2.25 वर्षाचा असताना आपली आई त्यांना सोडून गेली. म्हणजे सुखांमध्येही यांचं साम्य आहे, दुःखामध्येही यांचं साम्य आहे. आणि याच्याही पुढे जाताना मला असं अभिमानानं सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांच्याबद्दल ज्यावेळी आदिलशहा विचार करत होता, त्यावेळी आदिलशहाला असं वाटलं की शिवाजी महाराजांचं वाढतं स्वराज्य, हे स्वराज्य संपवण्यासाठी जर शहाजीराजांना आपण कैदेत टाकलं तर यांची 2 मुलं आहेत, शिवाजी महाराज आणि संभाजीराजे, यांना हे कायच करू शकतात असा प्रश्न आदिलशहाला पडला. एकदा बाप आपल्या कब्जात आला की कायच होऊ शकतं, एकदा बाप संपला की कायच होऊ शकतं. परंतु त्यावेळी सुद्धा शिवाजीराजांनी आणि संभाजीराजांनी दाखवलं की आम्ही काय करू शकतो. फतेखानाला आणि फर्हाद खानाला पुरता संपवला आणि आदिलशहाचं कंबर न मोडलं. तशाच पद्धतीनं इसवी सन 1680 औरंगजेबाला वाटायला लागलं की आता शिवाजी महाराज गेलेत, आता स्वराज्य मी हे असं जिंकेल. तो आला परंतु छत्रपती संभाजीराजांनी त्याला स्वराज्य तर जिंकू दिलं नाही, स्वतःला याच मातीत गाडून घ्यावं लागलं. पुढची एक महत्वाची गोष्ट तुला सांगावीशी वाटते की थोरल्या संभाजीराजांचा शिवाजी महाराजांच्या भावाचा मृत्यू झाला. तो मृत्यू रणांगणावरती झाला. या रणमार्तंडाचा अवतार
रणांगणावरती गेला, परंतु शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये ती सल कायम बोचत होती आणि 32 जातांचा बोकड शिवाजी महाराजांनी संपवला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुढच्या 18 दिवसात आधीच्या स्वराज्यापेक्षा 6 पटीनं वाढलं. स्वराज्याची घोडदौड व्हायला लागली. हा एका बाजूचा प्रसंग. आणि ज्यावेळी युवराज संभाजीराजांचा मृत्यू झाला ना, त्यावेळी स्वराज्याची घोडदौड तर झालीच झाली, परंतु मराठ्यांनी दिल्ली जिंकण्याचं स्वप्न पाहिलं. दिल्ली जिंकली. एवढंच नाही, मराठ्यांची घोडी अटकेपार गेली. अटकेपार पेशावरला गेली. खैबर खिंडीमध्ये हर हर महादेवच्या गर्जना घुमायला लागला. खैबर खिंड अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती तिथे गर्जना घुमायला लागल्या. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की या संभाजीराजांमध्ये आणि त्या संभाजीराजांमध्ये काहीतरी निश्चितच फरक आहे. हिंदू धर्मामध्ये एक समजूत आहे. त्या समजुतीनुसार कुणीतरी माणूस मेल्यानंतर त्याचा नावकरी म्हणून जन्माला येतो. घरामध्ये, बरोबर, घरामध्ये नावकरी म्हणून जन्माला येतो. इसवी सन 1654-55 छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे हे रणांगणावरती मृत्युमुखी पडले आणि नंतर काहीच वर्षांनी इसवी सन 14 मे 1657 पुरंदरावरती तेच शौर्य जन्माला आलं. युवराज, हिंदू वीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजीराजे. बापरे, हा सगळा इतिहास आहे. त्याच संभाजीराजांचं संचित यांच्यामध्येही आपल्याला दिसतं. काका पुतण्याची जोडी सगळीकडे फेमस आहे, परंतु ही काका पुतण्याची जोडी या युवराज संभाजीराजांची आणि थोरल्या संभाजीराजांची काका पुतण्याची जोडी ही सगळ्या इतिहासाला कलाटणी देऊन गेली. नक्कीच.